नमस्कार. आपण देवी देवतांची पूजा करताना नेहमीच दिवे लावतो. असे केल्याने घरात नेहमीच सकारात्मकता राहते. पण ज्योतिषशास्त्रात पूजेच्या दरम्यान दिवा लावण्यासाठी काही महत्त्वाचे नियम सांगितलेले आहेत. जर पूजेच्या वेळी या गोष्टीची काळजी घेतली नाही तर देव प्रसन्न होत नाही आणि व्यक्तीला पूजेचा पूर्ण लाभ मिळत नाही. सकाळ आणि संध्याकाळच्या प्रार्थनेच्या दरम्यान दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. असे केल्याने घरातून नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता ऊर्जा पसरते. परंतु ज्योतिषशास्त्रात प्रार्थना कक्षात दिवा लावण्यासाठी काही विशेष नियमही सांगितलेले आहेत की जे प्रत्येक व्यक्तीने पाळले पाहिजे. असे न केल्याने पूजेचे पूर्ण फायदे मिळत नाही आणि घरात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. पण जर तुम्ही नियम लक्षात ठेवले आणि घरी देवांच्या पूजेच्या दरम्यान दररोज दिवा लावला तर ते सौभाग्यही आणते. अशाच परिस्थितीत पूजेच्या दरम्यान दिवा लावण्याचे महत्त्व नेम जाणून घेऊया. घरी किंवा मंदिरात देवांची पूजा करताना चुकूनही दिवा लावण्यासाठी दुसरा दिवा वापरू नये याची विशेष काळजी घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा आपण तुळशीजवळ दिवा लावण्यासाठी किंवा मंदिरात दिवा लावण्यासाठी जाळलेल्या दिव्यांचा वापर करतो. असे करणे चांगले मानले जात नाही. जर तुम्ही ही चूक वारंवार करत राहिला तर तुम्हाला पूजेचा पूर्ण लाभ मिळणार नाही. शनिवार हा शनिदेवाला समर्पित मानला जातो. अशाच परिस्थितीत या दिवशी शनी मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करणे आणि त्यांना मोहरीचे तेल अर्पण करणे याचा विशेष महत्त्व आहे. पण शनिदेवासमोर दिवा लावताना योग्य तेल आणि वात वापरणे खूप महत्त्वाचे आहे. जर पूजेच्या दरम्यान दिवा लावल्यानंतर तुम्ही दिव्यांच्या अग्नीपासून अगरबत्ती किंवा धूपबत्ती लावली तर ते करणे ताबडतोब थांबवा. अशा प्रकारे अगरबत्ती किंवा धूपबत्ती जाळून दिव्याची आग विझवता येते आणि देव देखील व्यक्तीच्या पूजेवर प्रसन्न होते. अशाच परिस्थितीत अगरबत्ती जाळण्यासाठी नेहमी काड्यांचा वापर करावा. असे केल्याने अशुभ परिणाम होऊ शकतात आणि त्या व्यक्तीला आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावे लागू शकते. जर तुम्ही संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावला तर यावेळी काही विशेष नियमांचे विशेष लक्ष देणे आवश्यक असे मानले जाते की मुख्य दरवाजावर दिवा अशा प्रकारे लावा की तो समोरच्या दिशेनेच असेल. अशा प्रकारे दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. दिवे लावताना हे लक्षात ठेवले पाहिजे की समसंख्येचे दिवे कधीही पेटत नाही. असे करणे शुभ नाही. त्याऐवजी तुम्ही 3, 5, 7, 9 किंवा 11 सारखे विषम संख्येने दिवे लावू शकता. घरातील मंदिरात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करताना योग्य तेलाचा दिवा लावणे महत्त्वाचे आहे. मान्यतेनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर शुद्ध देशी तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष आशीर्वाद मिळतो आणि जीवनात कधीही धनाची कमतरता भासत नाही. पण चुकूनही देवी आणि भगवान विष्णू यांच्यासमोर तेलाचा दिवा लावू नये. असे केल्याने तुमची पूजा अपूर्ण राहू शकते. पूजेसाठी दिवा लावताना वातीचे तसेच तेलाचीही काळजी घेतली पाहिजे. दिव्यांची वात वापरण्याचे काही विशेष नियम आहेत की जे लक्षात ठेवले पाहिजे की असं मानले जाते की देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गेची पूजा करताना त्यांच्यासमोर नेहमीच लाल रंगाची वात ठेवावी. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. पण चुकूनही देवीच्या समोर पांढऱ्या वातीचा दिवा लावू नये. यामुळे अशुभ परिणाम होतात. असेही मानले जाते की पूर्वजांच्या समोर पांढऱ्या वातीचा दिवा लावला जातो. अशा परिस्थितीत देवीच्या
पूजेच्या दरम्यान ही वात वापरू नये. गुरुवार हा भगवान विष्णूचा समर्पित मानला जातो. शनिदेव प्रसन्न होतात. अशाच परिस्थितीत या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे विशेष फलदायी आहे. पण पूजेच्या दरम्यान दिवा लावताना हे लक्षात ठेवा की दिव्याची वात पिवळ्या रंगाची असावी. गुरुवारी पिवळा रंग वापरण्याची विशेष महत्त्व आहे. अशाच परिस्थितीत भगवान विष्णूच्या पूजेच्या दरम्यान पिवळ्या वातीचा दिवा लावला तर भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि भक्तांना पूजेचा पूर्ण लाभ मिळतो. शनी महाराजांच्या समोर काळा किंवा निळा दिवा वापरावा. तसेच दिव्यात मोहरी किंवा तिळाचे तेल ओतावे. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील दुर्दैवे दूर करू शकतात. पण लक्षात ठेवा की शनी महाराजांच्या समोर कधीही तुपाचा दिवा लावू नये. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.